मला तुम्हा सर्वांना हे सांगायचं आहे की टेंबू योजनेचं जनक कोण आहे, आयडिया कुणाची आहे, ह्या वादात मला पडायचं नाही. पण टेंबू योजनेचा पहिला नारळ भारतीय जनता पार्टीचे गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री असताना फोडला गेला. राजेंद्र अण्णा देशमुख अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते. ते हनुमंतराव पाटील साहेबांच्या पाठिंब्यामुळे निवडून आलेले होते. राजेंद्र अण्णा देशमुख आमदार असताना प्रस्तावित टेंबू योजनेचं 75% काम युती शासनाच्या कार्यकाळात झालं होतं. त्याच्यानंतर माननीय सदाशिवराव भाऊ पाटील आमदार असताना जवळपास 1200 कोटी रुपयाचा निधी टेंबू योजनेसाठी सदाभाऊंनी प्रयत्न करून आणला होता. आणि मला आठवण करून द्यायचे की टेंबू योजनेचं पाणी सदाभाऊ आमदार असताना माहुलीच्या पंप हाऊसमध्ये पडलेलं होतं. टेंबू योजनेच्या पूर्णत्वामध्ये सर्व लोकांचा सहभाग आहे. ज्या लोकांच्या जमिनी टेंबूच्या कॅनलमध्ये गेल्या, 4-4 एकर 5-5 एकर कॅनलमध्ये जमिनी गेल्या, पण त्यांना पुरेसा मोबदला मिळालेला नाही, त्या शेतकऱ्यांचं सुद्धा टेंबू योजनेमध्ये योगदान आहे. पण टेंबूचा म्हणलं की काही लोकांना आपलं कॉपीराईट धोक्यात येते का काय, असं हे मी हक्कानं तुमच्या समोर बोलतो आहे. कारण वयाच्या 22व्या वर्षी टेंबू योजनेच्या पाण्यासाठी शिवाजी चौकामध्ये उपोषणाला बसणारा मी कार्यकर्ता आहे. बऱ्याच मुद्द्यांवर बोलता येईल. मला तुम्हाला सांगायचं आहे की भारतीय जनता पार्टी ही जातीपातीचं धर्माचं राजकारण करते असा आमच्यावर आरोप होतो. पण भारतीय जनता पार्टी सबका साथ सबका विकास करणारी पार्टी आहे. ह्या पार्टीनं लाडक्या बहीणचे पैसे देताना कधीही जात बघितली नाही, धर्म बघितला नाही. नमो किसानचे पैसे देताना भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं कधीही जात बघितली नाही, धर्म बघितली नाही. सगळ्यांना हा मोबदला, हे पैसे, ही मदत सर्वांपर्यंत कशी पोहोचेल ह्याची काळजी भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं घेतलेली आहे. परवा आमदार साहेबांची एक व्हिडिओ व्हायरल झाला. मला कुणाचं खानदान काढायचं नाही, पण उर्दूमध्ये एक शेर आहे, जो खानदानी रईस है वो नर्म रखते हैं मिजाज अपना, तुम्हारा लहजा बता रहा है तुम्हारी दौलत नई नहीं. तुम्हाला आठवण करून द्यावी लागते की तुम्हाला वारसा स्वर्गीय वसंतदादांचा वारसा आहे. तुम्हाला आठवण करून द्यावी लागते की तुम्हाला वारसा यशवंतराव चव्हाण साहेबांचा आहे. तुम्हाला वारसा स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांचा आहे. ही आठवण तुम्हाला करून द्यावी लागते. हे मला वाटतं दुर्दैव आहे. तुम्ही म्हणता मुख्यमंत्र्याला आम्ही उलटसुलट बोललेलो नाही, मी कार्यकर्त्याला अरे तुरे बोललो. खरं सांगायचं तर जनता मालक आहे, ही लोकशाही आहे. ही निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे. आज आपल्या तालुक्यामध्ये काय स्थिती आहे? ग्रामपंचायती तुमच्याकडं, तालुका पंचायत तुमच्याकडं, जिल्हा परिषदेलाही तुम्हीच, नगरपालिका तुमच्याकडं म्हणण्यापेक्षा बाबर. आपल्या तालुक्यामध्ये लोकशाही आहे का बाबरशाही आहे असा प्रश्न पडावा, अशी सिच्युएशन आहे. का नाही हो तुम्हाला एखादा सामान्य कार्यकर्ता तिकीट देताना त्याची आठवण येत? लेंगरे गटातल्या लोकांना मला हा सवाल आहे, का हो तुम्हाला दुसरा कुठला कार्यकर्ता का नाही दिसला? मला इथं अभिमानानं सांगायचं आहे की आरती काकी मोरे असतील किंवा कदम वहिनी असतील, त्या सुशिक्षित आहेत, त्या सुसंस्कृत आहेत. एवढी खात्री देतो की त्यांना निवडून दिल्याचा पश्चाताप तुम्हाला अजिबात होणार नाही. तुम्ही फक्त कमळ चिन्ह बघायचं आणि त्याच्यासमोरचं बटन दाबायचं. आता विकासावर बोलतो थोडं. हे म्हणतात आम्ही विकास केला. आमदारकीची निवडणूक लागली तेच दवाखान्याचा फोटो दाखवायचा, म्हणायचं मतं द्या. नंतर आणि कुठली निवडणूक लागली की पुन्हा तोच फोटो दाखवायचा, म्हणायचं मतं द्या. उद्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकी लागतील त्यावेळी पण पुन्हा तोच फोटो दाखवणार आणि म्हणणार मतं द्या. अरे एकाच कामाची किती वेळा मतं मागता? आज तुमचा विकास
दिसलं बोल की टॉक कॉन्क्रीट आहे ना. कधी कधी वाटतं पूर्वी कसं असायचं की नेते राजकारण करायचे, कॉन्ट्रॅक्टर लोक वेगळे असायचे आणि ते लोक काम करायचे. आज अधिवेशन झालं विधानसभेचं. विधानसभेच्या अधिवेशनामध्ये आमदार साहेबांनी फक्त एक लक्षवेधी मांडली. ती लक्षवेधी अशी होती की आमच्या स्टोन क्रशरची सँड क्रश सरकारी आस्थापनांच्या कामासाठी वापरण्यात यावी. म्हणजे तुमची प्रायोरिटी काय आहे? आता भाषणाच्या शेवटाकडे येताना मी 10वीत असताना राज नावाचा चित्रपट आला होता. त्या चित्रपटामध्ये एक सीन आहे, म्हणजे काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल ह्या सिच्युएशनचा सीन आहे. त्या चित्रपटामध्ये एक मादक हिरोईन आहे आणि दिनो मारिओ नावाचा एक हिरो आहे. ती हिरोईन त्या हिरोला म्हणते कि मेरे इतने करीब मत आओ, मैं तुम्हें बर्बाद कर डालूंगी. आणि त्यावेळी तो हिरो म्हणतो की मैं बर्बाद होना चाहता हूं. आपल्या गटामध्ये सुशांत भाऊ देवकरांसारखा एक नेता आहे. आपल्या गावामध्ये माझे मित्र आहेत, बागल नावाचे तरुण कार्यकर्ते आहेत. रामराव दादांचं घर, एक मोठं घर आपल्या मतदारसंघामध्ये राजकारणामध्ये होतं. त्यांची दोन्ही मुलं माझे मित्र आहेत. मी सगळ्यांना सांगत होतो, अहो नका नादी लागू, लय जवळ जाल. आज काय अवस्था, जवळ घेऊन कामबाट काढायचा प्रकार आहे. तुम्हाला सांगतो, आपल्या व्यतिरिक्त इतर कुठलंही नेतृत्व पुढे येऊ नये म्हणून त्या नेतृत्वाचं पंख छाटण्याचं काम बाबर फॅमिलीनं केलेलं आहे. सुहास नाना शिंदे काँग्रेसमध्ये होते, जिल्हा परिषद सदस्य असलेला माणूस. त्याला तिकीट दिले पंचायत समितीचं. ते निवडूनही येतील कदाचित, काय माहित आता काय करतायत लोक. पण एकदा कलेक्टर झाल्यानंतर तलाठ्याची परीक्षा द्यायची नसती, ही आता त्यांना कुणी सांगा, आहे ना. काळजीपूर्वक विचार करा. आमचे दोन्ही उमेदवार सुसंस्कृत घरातले आहेत. देवाच्या दयेनं त्यांच्या परमेश्वरानं खूप लक्ष्मीचा आशीर्वाद आहे. त्यांना कुठलाही भ्रष्टाचार करायची अजिबात गरज नाही. ते अजिबात कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता प्रामाणिकपणे तुमचं काम करतील, तुमची सेवा करतील, ह्याचा विश्वास मी इथं व्यक्त करतो. गावामधील हुशार माणसाने 100 गुलाबजामुन खाण्याची स्पर्धा ठेवली. 100 गुलाबजामुन खाईल त्याला 5 लाख रुपयाचं बक्षीस या ठिकाणी ठेवण्यात आलं. आणि त्या स्पर्धेमध्ये बघता बघता 20-25 जणांची नावं त्या स्पर्धेमध्ये आली आणि सहभाग वाढला. स्पर्धेमधील स्पर्धक वाढले आणि हे पाहून आमदार साहेबांचे बगलबच्चे या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी आली आणि त्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला. आणि ज्या वेळेस या स्पर्धेमध्ये त्यांनी भाग घेतला त्यावेळेस खऱ्या अर्थानं दादा जे 20-25 जणांनी अर्ज भरला होता ते 20-25 जणांनी अर्ज माघार घेतला आणि त्या बगलबच्च्याला सांगितलं की ही स्पर्धा तू जिंकलास आणि ते 5 लाख रुपयाचं बक्षीस सुद्धा तुला. मी नाव घेणार नाही, कुणावर टीका करणार नाही, मी नाव घेतलेलं नाही. या लेंगरे गावची जनता फार हुशार आहे, सजग आहे, ते समजून जातील. पण मी अजूनही कुणाचं नाव घेतलेलं नाही. स्पर्धा झाली, तो गडबडला. मी गुलाबजामुन न खाता मला विजय का घोषित केलं, मला 5 लाख रुपयाचं बक्षीस सुद्धा मिळालं. तो येडा झाला, त्याला काही समजेना. गावातल्या एका म्हाताऱ्याजवळ तो गेला. बाबा, अहो मी स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि सर्व स्पर्धकांनी अर्ज माघारी घेतला. मी स्पर्धा लढलो नाही तरी सुद्धा सर्वांनी मला 5 लाख रुपयाचं बक्षीस जाहीर केलं, असं का झालं? आजोबा हळूहळू आवाजात म्हटले, इथं बस, शेजारी बस. त्या लबाड लांडग्याला शेजारी बसवलं. आजोबा म्हटले, अरे लका, आमदाराचा आलेला फंड खाल्लास, गावामध्ये आलेली मशानभूमी खाल्लीस, या आरोग्य केंद्रामध्ये आलेली साहित्य तू खाल्लंस, जिल्हा परिषद शाळेचे निधी तू खाल्लास,
गावाचा रस्ता खाल्लास, गटार खाल्लंस, तुला 100 गुलाबजामुन खाणं लय अवघड आहे. आणि खऱ्या अर्थानं तुझ्या एवढा अनुभव कोणाला खाण्याचा नाही. त्यामुळं सर्वांनी माघार घेतली. अशी काहीतरी अवस्था या लेंगरे गटातील उमेदवारांची झाली. उमेदवाराची म्हणत नाही, पण तुम्ही समजून जा, मी नावं कोणाचं घेणार नाही, टीकाही करणार नाही. तुम्ही ते समजण्याजोगं हुशार आहात. आदरणीय व्यासपीठ व व्यासपीठावरील सर्व समोरील मतदार बंधू भगिनींनो, मी दिल्लीच्या वगैरे काही गप्पा सांगत नाही तुम्हाला. मोठमोठ्या तुम्हाला मोदी माहीत आहेत, योगी सगळे त्यांचं काम हे सगळ्यांनी सांगितलंय. मला फक्त लोकल याच्यावर बोलतो, जिथं आज आपली चालू आहे, ज्या गोष्टीवर आपलं इलेक्शन चालू आहे त्या गोष्टीवर तुम्हाला मी एक 4 शब्द सांगतो. आपल्याला सर्वांना एक एक कुटुंब आहे. कुटुंबात प्रत्येकाला एक एक आई आहे. इथून पुढं आपल्याला अजून 2 आई असतील. एक आपल्या सगळ्या गावांची आई ग्राम आई असेल, ग्रामपंचायत, आणि सगळ्या जिल्ह्याची दुसरी आई असेल आपली जिल्हा परिषद. तिला सुद्धा आपण आई म्हणायचं. आणि ह्या 2 आयांना जर कोण ओरबडत असेल, त्यांचे कोण लचके तोडत असेल, तर इथून पुढं त्यांना आपण सुट्टी द्यायची नाही. मला एवढंच सांगायचं आहे, आरती काकी निवडून आल्यानंतर आमचे संपत काका काय ठेकेदार होणार नाहीत, एवढं लक्षात ठेवा सगळ्यांनी. काशव काका करायचंय कॉन्ट्रॅक्टर संपतरावना? नाही ना? ओके नाही म्हणते, त्यांचा बिझनेस चांगला आहे. हे समाजसेवक आहेत, ठेकेदार नाहीत. मला ह्या 2 आईंना कोण ओरबडणारी लोक आहेत त्यांच्यावर थोडं मला बोलायचं आहे. इथून पुढं ह्या ठेकेदारांना सगळ्या सांगतोय, तुम्ही एक बिल्ला लावलाय खिशाला, त्या बिल्ल्याचं काम करा, नाहीतर ठेकेदाराचं काम करा. बिल्ला आणि ठेकेदारी दोन्ही एकत्र चालणार नाही. तुम्हाला ठेकेदारी करायची असेल तर समाजसेवा करता येणार नाही, तुम्ही बिझनेस करायचा. दोन्हीपैकी एक काम करा तुम्ही. इथून पुढं आम्हाला सुद्धा पूर्ण समजतं तुमचं काय चाललंय आणि काय नाही. इथून पुढं आम्ही आता जातीनं प्रत्येक गोष्टीत लक्ष घालणार आहेत. आम्ही समाजसेवक आहोत. समाजसेवक कुणाला म्हणायचं? तुम्ही दुबईहून पैसे आणा, राजमहेंद्रहून पैसे आणा, मुंबईहून पैसे आणा आणि इथं तुम्ही वाटा, गावचा विकास आहे त्यात. परंतु या 2 आईचे ओरबडलेले पैसे जर तुम्ही वाटले तर चालणार नाही. इथून पुढे लक्षात ठेवा, ह्या 2 आईचं कोण पैसे ओरबडून खात असेल ठेकेदार, आणि तो जर पैसे इथं गावात वाटत असेल आणि तो त्या गावाचा विकास समजत असेल, यांच्या विकासाच्या पाठीमागं फक्त आणि फक्त लपलाय बिझनेस. त्यांचा विकास नाही, विकासाच्या पाठीमागं त्यांचा बिझनेस लपलाय. ह्यांना विकास म्हणून जायचं आहे सत्तेत आणि तिथं जाऊन करायचं आहे बिझनेस. तर आमच्या ह्या पार्टीत स्वतः सर्व बिझनेसमन आहेत आणि ते स्वतःचा पैसा घालून विकास करण्यासाठी झटतात, समाजसेवा करण्यासाठी झटतात. बोलण्यासारखं खूप आहे, मला अजून बोलता येतं, सगळ्या छोट्या गोष्टी काढता येतात. गाव एवढं भकास केलंय दादा. आमचे चुलत भाऊ वारले परवा, मी स्मशानभूमीत गेलो. स्मशानभूमीत अक्षरशः 1 फुटाचा खड्डा आहे. त्या माणसाला तिथं मांडता सुद्धा येत नाहीत. माणसाच्या जीवनातल्या 2 मूलभूत गरजा आहेत, जन्म आणि मृत्यू. त्या दोन्ही मूलभूत गरजाची सोय ग्रामपंचायतीनं व्यवस्थित करणं हे पहिलं त्यांचं आद्य कर्तव्य आहे. ते जर तुम्हाला व्यवस्थित करता येत नसेल, साध्या जोंधळखिंडीच्या स्मशानभूमीत 25-30 बाकडे आहेत बसायला, आणि आमच्या स्मशानभूमीत एक सुद्धा बाकडं नाही बसायला. 1-1, 1.5 तास लोकांना तात्काळ उभं राहायला लागतं. हा विकास म्हणजे काय? विकास म्हणजे यांचा लपलेला बिझनेस. हे आता चालणार नाही. आणि पुढची सगळी काचेच्या घरात राहतात. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी
विकासाच्या गोष्टी सांगू नयेत. तुमचे काय बिझनेस आहेत, रॉयल्टी किती भरता, तुम्ही दगड कुठून आणता, काय काय बिझनेस करता, हे सर्व आम्हाला माहीत आहे. आम्हाला त्याचं पोल्युशन डिपार्टमेंट माहीत आहे, त्याचे नियम माहीत आहेत. इथून पुढं एक बिल्ला लावा, नाहीतर एक समाजकारण करा, नाहीतर ठेकेदारी करा. ह्या दोन्हीपैकी तुम्हाला इथून पुढं एकच करता येईल. आणि मला तुमची ह्यात साथ मिळेल. आता आम्ही मोदीचे भक्त आहोत, काही विरोधात बोलला तर योगीचे भक्त होणार. काय जास्त जर आमचं भाषण तुम्हाला आवडलं नाही आणि काही विरोधात बोलला तर नक्की योगीचं भक्त होणार. भगवे घालून संन्यास घेऊनच पाठीमाग लागणार. तर सगळ्यांनी लक्षात ठेवा, आता ही लढाई चालू झालेली आहे, मागचं पूर्ण संपलेलं आहे. तुमच्यावर आम्ही अण्णांनी मला प्रोत्साहन दिले बोलायला. मी आता याच्यापेक्षा काही जास्त बोलत नाही, जास्त चर्चा नको. थोडक्यात समजून घ्या, हा ट्रेलर आहे, नंतर पिक्चर दाखवण्यात येईल. पण कारभार करणारे जे कारभारी होते, काय कारभार केला हो? विकास विकास विकास. तुम्हाला सांगतो, येताना तुम्ही बघितलं भवानीनगरमध्ये भवानीचं मंदिर आहे, किती विकास, किती पैसे. तुमच्यामध्ये सांगतो आतापर्यंत 2 वेळा पेवर, घाल पेवर काढ पेवर, घाल पेवर काढ पेवर. काढलेलं पेवर कुठं आहे तर ती माहीत नाही. दादा तुम्हाला सांगतो, तुम्ही येता बघितलं असेल, विटा लेंगरे रस्त्याचं आता हॅमकडं काम जे चालू आहे, काम चालू झालं आहे. आणि भवानीच्या मंदिराच्या बाहेर त्यांनी तो पूर्ण ते डांबरी करून घेतलं. अक्षरशः 1 महिनासुद्धा डांबरी राहिला नाही, परत ते उकरलं. हा तुमचा विकास. पैसे खायचे. पीर कलंदर बाबाच्या मंदिरावर किती घनदाट झाडी, एक चांगलं छान बगीचा होता. कंपाऊंड, इथं कंपाऊंड घाल, तिथं कंपाऊंड घाल. आज त्या कलंदर बाबाच्या खडीला गेलं तर असं विदीर्ण सगळं नुसता डोंगर दिसतोय. तिथं एखादं झाड लावायची त्यांची मानसिकता नाही. विकास कसला करताय तुम्ही? आता दादासाहेबांनी सांगितलं स्मशानभूमी. त्या स्मशानभूमीत जिथं प्रेतच आपण लाकडं रचतोय, त्या लाकडात गुडघाभर खाटा आहे, ते लाकडं रचता येत नाहीत. साधं ग्रामपंचायतीचं काम आहे, तुम्ही 4-5 फुटी कॉन्क्रीट करून नुसतं सफाई करून ठेवलं तरी ते होईल. पण ते करायचं ते कॅलिबर नाही आहे. ते मी आता आपल्या उमेदवार आहेत आरती काकी, स्वातीताई मोरे घरानं लेंगऱ्यातल्या सामाजिक कार्यात किंवा लोकांशी किती अटॅच आहे. मित्रांनो, तुम्ही राहताय, तुम्हाला माहिती आहे, हे पुण्यात राहतात, ह्यांचा प्रचार काय, पुण्यात राहतात, पुण्यात राहतात, पुण्यात राहतात. अहो तुम्ही किती आला लेंगऱ्यात? गेल्या 7 वर्षात सभापती झालेल्या मॅडम लेंगऱ्यात किती दिवस आल्या, कुठल्या कार्यक्रमात आल्या, कुठं आल्या? एक घटना सांगतो. समाज मंदिरात एक कार्यक्रम होता. समाज मंदिरात कार्यक्रम चालू असताना सभापतीचे मिस्टर येऊन बसले कार्यक्रमाला. आणि आपल्या चंदनशिवाय समाजातले एक कार्यकर्ते ओळख करून देत होते सगळ्यांची. ओळख करून देताना माझी ओळख दिली, राधिकाताई सरपंच होत्या, सगळ्यांची ओळख झाली. आणि सभापतीच्या मिस्टरांकडे तोंड करून म्हटले, ओ तुमचं नाव काय? मी सभापतीच्या नावाला म्हटलं, ही आपली ओळख आहे लेंगऱ्यात म्हटलं. तर आताच देवकर साहेबांनी सांगितलं कशी राजकारणातली घराणी संपवायची आणि त्यांचा कसा अजेंडा आहे. दादा तुम्हाला सांगतो, गेल्या 3 महिन्यात मी असेल, अण्णा असतील, अशोक काका असतील, ह्यांचं ऑब्झर्वेशन आहे आपला पुढचा प्रतिस्पर्धी कोण आहे. आणि त्यांनी अगदी ठरवून माणसं पिरून, काय आहे इथं, या आमच्याकडं डायरेक्ट जिल्हा परिषदेचं तिकीट, या आमच्याकडं काय आहे तिकडं डायरेक्ट जिल्हा परिषदेचं तिकीट. त्यातला आमचा एक बळी पडला, त्यात 1 विकेट काढली त्यांनी. पण अशोक काका दिवशी मला फोन आला, अहो दादा काय माझ्या मागं दोघं लागले, ती डायरेक्ट उमेदवार देऊ तुम्हाला. अहो काका म्हटलं, तुमच्याकडे दोघं लागले, माझ्या तिघं मागं लागली. मी जे मागं लागलो त्याला सांगितला इतिहास. आपण इतिहास का वाचन करायचं असते?
मित्रांनो, महाराणा प्रताप काय फार मोठा राजा नव्हता. मिर्झा राजा जयसिंग त्यापेक्षा कितीतरी मोठा राजा होता. ज्यांनी आपल्या इतिहासात आपल्या महाराजांचा एकमेव पराभव ज्या मिर्झा राजा जयसिंगांनी केला, त्याचं इतिहासाच्या पुस्तकात 2 ओळीचं सुद्धा कुठं प्रकरण नाही. पण ज्यांनी आपल्या शत्रूबरोबर लढून ज्याने स्वाभिमान जपला, तो महाराणा प्रतापाच्या आज आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत आहे. दोनच मिनिटं झाला मी मुस्लिम समाजाबद्दल बोलणार आहे. आता इतका अपप्रचार, अरे ते गोप्या मुसलमानाची शिवाय देतोय. हिथं आता गावात 2 दिवस प्रचार चाललाय. अहो, गोपीचंद साहेब काय बोलले असतील, नाही बोलले असतील, किंवा भाजप काय असेल ते भाजपचं धोरण आहे. दादा तुम्ही कालच सांगितलं, भाजपचा झेंडा बघा, त्यात तिसरा हिस्सा तरी हिरवा रंग आहे. या शिवसेनेच्यात कुठे हिरवा दिसतोय का बघा. आणि दादा विटा नगरपालिकेला आपला दुर्दैवानं झाला पराभव. लय अफवा उठल्या, मुस्लिम समाजाला मतं दिली नाहीत, जे काय असेल. पण ह्याने तरी कुठे उमेदवारी दिली हो मुस्लिम समाजाला. आणि आता ते 3 नगरसेवक कॉप्ट करून घेतले, त्यात एखाद्या मुस्लिम समाजाला नगरसेवकाला कॉप्ट करून घ्यायची भावना त्यांची झाली का? हे समाजाला जे सुज्ञ आहेत त्यांना 100% कळतंय. त्यामुळे जी आता जी चर्चा आहे, मुस्लिम समाज मतं देत नाही वगैरे, दादा आता तसं काही वातावरण नाही. मी तर म्हणतो 50% पेक्षा जास्त मुस्लिम समाज ह्यावेळेला आपल्याबरोबर आहे. आणि आपल्या दोन्ही सीटा बहुमताने निवडून दिल्याशिवाय तो राहणार नाही, एवढंच मला सांगायचं आहे. आपल्याला वेळेचं बंधन आहे, मी फार काय तुमचा वेळ घेत नाही. आपण मला बोलण्याची महाराज, भारतीय घंटेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट सन्मान्य स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय हनुमंतराव पाटील साहेब यांना विनम्र अभिवादन करतो. सर्वांना या ठिकाणी वाटत असेल हा मनसेचा ठाकरेचा मनसेचा पदाधिकारी इथं कसा, तर त्यांना मला सांगायचं आहे, गद्दाराकडे जाण्यापेक्षा हिंदुत्वाला मदत केलेली आणि चांगल्या उमेदवाराच्या पाठीचे राहिलेले कधी पण चांगलं लक्षात घ्या. कारण गद्दारी आमच्या ठाकरे परिवारामध्ये नाही, ठाकरे परिवाराच्या पदाधिकारीमध्ये नाही आहे, लक्षात घ्या. आज मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची 100वी जन्मशताब्दी म्हणून साजरी केली जाते. आपल्या मतदारसंघात त्यांनी एक तरी बॅनर लावला का सांगा मला, किंवा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना कुठल्या तरी एका त्या ऑफिसमध्ये फोटो लावून त्यांना आदरांजली वाहिली का सांगा? नाही वाहिली. आणि ज्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो, त्यांचा पक्ष चोरला, त्यांचं चिन्ह चोरलं, त्यांचं सर्वस्व चोरलं, आणि त्या पक्षाचा तुम्ही ते गद्दारी करून आणि आज त्या ठिकाणी तुम्ही आमदार झाला. आज एक तरी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली जन्मशताब्दी निमित्त द्यायची होती का? फक्त प्रचारापुरता त्यांचा फोटो वापरायचा आणि काम झाली की म्हणजे गरज सरो, म्हणजे आपली गरज वरून वैद्य मरो, ही तुमची संस्कृती आहे. म्हणून अशा लोकांच्या पाठीशी आपण राहायचं की नाही ते तुम्ही ठरवायचं आहे, लक्षात घ्या. आपल्याला चांगल्या सुसंस्कृत घराण्यातल्या व्यक्तींच्या पाठीशी राहायचं आहे. आपल्याला अभिमानी हिंदुत्व शिकवणाऱ्या पक्षाच्या पाठीशी राहायचं आहे. सर्वांनी लक्षात घ्या. आता 27 तारखेला स्वर्गीय आनंदीके साहेबांची जयंती होती. तेव्हा सुद्धा त्या स्वर्गीय आनंदीके साहेबांचा, ठाण्यातील स्वर्गीय आनंदीके साहेबांचा तुम्ही फोटो लावता बॅनरवरती. या मतदारसंघामध्ये त्यांच्या नावाने तुम्ही मतं मागताय. तुमचे ते दाढीवाले तुमचे नेते असतील काय असतील त्याचं नाव घेण्याची पण मला इच्छा नाही त्या ठिकाणी. त्यांच्या ते सुद्धा त्यांच्या नावावरने सगळं तुमचं ते राजकारण करताय त्या ठिकाणी. त्यांची जयंती तुम्ही साजरी करू शकला नाही इथे. त्यांचा सुद्धा एक बॅनर तुम्ही लावू शकला नाही. विट्यामध्ये नगर परिषदेमध्ये मी बघितलं, निवडून आल्यानंतर ह्यांचेच फोटो मोठे. अरे त्या बाळासाहेबांचा तरी एक फोटो लावा, स्वर्गीय बाळासाहेबांचा फोटो लावा, ज्यांच्या जीवावर तुम्ही राजकारण करताय. त्यांचा एक फोटो लावायला तुम्हाला लाज वाटत्या? बरं, त्यांचं चिन्ह चोरलंय, त्यांचं गाणं चोरलंय, त्यांचा पक्ष चोरलाय, उद्धव साहेबांचे वडील चोरले थोडक्यात. हे अशी लोक आहेत. त्यामुळे अशा लोकांच्या पाठीशी आपल्या पुण्या मुंबईतल्या लोकांनी जे ठाकरे परिवारावरती प्रेम करतात त्यांच्या पाठीशी तर बिलकुल राहायचं नाही, लक्षात घ्या. आणि मला या ज्यावेळी उमेदवारी आपली जाहीर झाली तर विरोधक म्हणत होते या ठिकाणी, ह्यांच्या मागे कोण नाही, ह्यांच्या मागे कोण नाही. तुम्ही कॅमेरेवाले व्यासपीठावरती सगळे दाखवते लोक, जरा तुमचे कॅमेरे फिरवा, इकडे दाखवा जरा. ही जरा संख्या त्यांना दाखवू द्या, कळू द्या विरोधकांना ही कशी आमच्या पाठीशी जनता उभी आहे लेंगरेगाव. आणि या पंचक्रोशीतली जनता, खानापूर तालुक्याच्या आमच्या पाठीशी कशी प्रकारे उभी आहे. जरा दादा मी इतिहासामध्ये जातो. 2017 ते 2022 या कार्यकाळामध्ये पंचायत समिती सदस्य या ठिकाणी निवडून आल्या. त्यावेळी मला वाटते सुहास नानाच्या विरोधात 12 वाड्या त्यांच्या पाठीशी, म्हणजे ती गावं होती. त्या गावामध्ये आमच्या पाहुण्या बहिणी, आमच्या नातेवाईकांनी सगळ्यांनी मदत करून त्यांना निवडून आणलं. की त्यावेळी बाबा पक्षाचा विचार करताना आपुलकी विचार न करता त्या पाहुण्या बहिणीच्या सुख दुःखात जाण्याची सुद्धा त्यांची कधी गेले नाहीत ते. म्हणजे अशी लोक आहेत ते.
आजूबाजूच्या सहकार्याने त्यांना निवडून आणलं, सगळं केलं. त्या उलट आमच्या विरोधात आणि आमच्या पाहुण्यापाईच्या विरोधात खोट्या तक्रारी, खोटे गुन्हे दाखल त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी केले. पोलीस स्टेशनचा, पोलीस प्रशासनाचा गैरवापर करणारे हे उमेदवार आहेत. त्यामुळे अशा लोकांना तुम्ही निवडून दिलंच नाही पाहिजे. आपण काकींच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. जे आमचे नातेवाईकांचे, शेजारी धर्मांचे झाले नाहीत तर तुमचे आमच्यांचे काय होणार आहे ते लक्षात घ्या. ही गोष्ट तुम्ही त्यांना फक्त या ठिकाणी गुरमीचं राजकारण, दादागिरीचं राजकारण करायचं आहे. त्यामुळे आपण सर्वांनी एकनिष्ठपणे कमळाच्या पाठीस उभा राहायचं आहे. 4 वर्ष प्रशासन काळ होता. 4 वर्ष प्रशासन काळामध्ये विधान परिषदेचा, राज्यसभेच्या खासदाराचा काही निधी आणून काही काम करता येते, ते सुद्धा काही त्यांनी काम केलं नाही. दादा परवा देवीखिंडीच्या सभेमध्ये म्हणले महिला उमेदवार आहे, आमची संस्कृती आहे, आम्ही टीका करत नाही. पण असं एक तरी त्यांनी काम आपल्या मतदारसंघात दाखवावं, त्यांनी मी हे केले ठोसपणे आणि त्याच्या कामाची दखल पूर्ण तालुक्याने किंवा जिल्ह्याने घेतली, असं एक तरी काम दाखवावं. त्या सुशांत देवकरेने बिचारीने आदर्श गाव तरी केलं ते तिथे. असं एक सुद्धा ठोस काम केलेलं नाही. जे राहतात तिथे त्या गावची परिस्थिती तुम्ही बघावी जाऊन. तिथे गटारं साफ केली जात नाहीत, त्या लोकांच्या दारात गटारं नाहीत. तिथे ज्या उमेदवार आहेत त्या गावामध्ये जिथे राहतात, बोबडेवाडी गावामध्ये तुम्ही प्रचाराच्या वेळी बघितलं असेल किंवा माझी विनंती आहे तुम्ही जाऊन बघा त्या ठिकाणी तिथे काय परिस्थिती आहे. गटारं नाहीत, गटारं साफ काय थोडीफार गटारात ती साफ केली जात नाही. चांगले रस्ते नाहीत, कधी कधी पाणी वेळेवर येत नाही, पाण्याच्या पाईपा फुटलेल्या आहेत त्यांच्या. ही अशी परिस्थिती त्या ठिकाणी विकास केलेला म्हणतात ते, पण ते काय विकास केलेला त्या ठिकाणी दिसत आपल्याला नाही आहे. लक्षात ठेवा. आज आपला गलाय बांधव संपूर्ण महाराष्ट्रभर, देशभर किंवा दुबईमध्ये पसरलेला आहे. महाराष्ट्रामध्ये म्हटला तुम्ही तर भारतामध्ये म्हटला कलम 411 IPC कलम 411चा तो गैरवापर त्या ठिकाणी करून आपल्या यांच्यावर गुन्हे दाखल केले जातात. पण दादानी आणि गोपीचंद पडळकर शेठने त्यावेळी आपल्याला आश्वासन दिलंय की केंद्रात आपलं सरकार आहे, राज्यात आपलं सरकार आहे, त्या कलमाचा आम्ही काहीतरी विचार करून ज्यावेळी आपले जास्त खासदार असतात त्या संविधानात्मक बदल करून त्या कलमामध्ये काहीतरी बदल करता येतील 411 मध्ये. हे आश्वासन आपल्या गलाय बांधवांना दिलेलं नाही. हे शक्य फक्त मोदी सरकारमुळेच होणार आहे. लक्षात ठेवा. आणि आपले देवाभाऊ त्या ठिकाणी तिथे बसलेले आहेत. त्यामुळे गलाय बांधवांना माझी खास करून इथं विनंती आहे, आपल्याला 411 कलम पासून वाचायचं असेल तर आपल्याला भाजपाच्या पाठीशी उभा राहायचं आहे, सन्मान्य वैभवदादांच्या पाठीशी उभा राहायचं आहे. दुसरी गोष्ट, आज इथले त्यांचे उमेदवाराचे पतिदेव असतात. आज काही ग्रामीण भागातील मुलं आपले एज्युकेटेड आहेत, शिकले, चांगली सगळे आहेत, त्यांना धमकी देतात तुमचं विट्यात पोलिटिशियनचं काम असते मग तिथं आम्ही येणार नाही. अरे पोलिटिशियनचं काय काम असते तिथे? आम्ही काय गुन्हेगार आहोत तर तिथे पोलिटिशियनला आम्ही येणार आणि तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करणार? काल वैभवदादांनी गोपीचंद पडळकर साहेबांनी आपल्याला शब्द दिलाय, कुठलंही तुमचं पोलिटिशियनचं काम असू द्या तिथं तात्काळ सिनियर PI असतील SP ला फोन लावून ते सोडवलं जाईल. हा शब्द वैभवदादांनी आपल्याला आणि गोपीचंद पडळकर साहेबांनी दिलेला लक्षात ठेवा. आणि पोलिटिशियनच्या बाबतीत घाबरायचं नाही, कारण आपले सन्मान्य देवाभाऊ हे गृह खात्याचे मंत्री आहेत. लक्षात घ्या, गृह खातं आपल्याकडे आहे, भाजपाकडे गृह खातं आहे, आता अर्थ खातं पण आपल्याकडे आलेलं आहे. त्यामुळे निधीची सुद्धा कोणती आपल्याला टेन्शन नाहीये. आज भाजपा केंद्रामध्ये आहे, राज्यामध्ये आहे. निधी देताना प्रथम हा विचार कुठे केला जाणार? जिल्हा परिषदला आपल्याला निधी द्यायचा आहे, तो डायरेक्ट राज्याच्या शासनातून आपल्याला येणार आहे. तालुक्याला असेल निधी तो डायरेक्ट येणार आहे. जे नगर विकासाचे मंत्री आहेत त्यांना फक्त नगरविकास, नगरपंचायत, नगर परिषद असतील, महानगरपालिका असतील, त्यांना तो निधी दिला जातोय. आज भाजप हा पक्ष देशातील नाही तर महाराष्ट्रातील 1 नंबरचा पक्ष आहे. त्यांच्याकडं राज्य सरकार आहे. आता मुंबई जवळजवळ 29 महानगरपालिकापैकी बऱ्याचशा म्हणजे 27-28 महानगरपालिका त्यांच्या ताब्यात आहेत. त्या महानगरपालिकेमध्ये आपली BJPची सत्ता आहे. म्हणून आपण या जिल्हा परिषदेमध्ये आपल्याला सत्ता द्यायची आहे, तालुका पंचायतमध्ये आपल्याला सत्ता द्यायची आहे. आणि ज्या काही शासकीय योजना असतील, आर्थिक काकी निवडून येणारच आहे, त्यात काय प्रश्न नाहीये. पण काकी निवडून आल्यानंतर ज्या काही योजना आहेत त्या गरिबांना पोहोचतील याची ती खात्री आपण त्यांनी आर्थिक काकीने या ठिकाणी दिलेली आहे. त्यामुळे ज्या काही योजना येतील त्या आपल्या खालच्या लोकांना मिळतील का, नाहीतर काय बगल बच्चांना त्या ठिकाणी योजना दिल्या जातात. आज मला एक सांगा, तुम्हाला कोणाला एखादं खुरपं सुद्धा दिलंय का त्यांनी पंचायत समिती सदस्य सभापती असताना? आपल्या ग्रामीण भागातील लोकांना किंवा आपल्या त्यांच्या ज्या पंचायत समितीमध्ये गावं आहेत त्यांना एखादं साधं खुरपं तरी दिलं का? नाही दिले. त्यामुळे जे काय आपले स्कीम असतील, आपल्या योजना असतील त्या तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत. महिला सक्षमीकरण करण्यासाठी एक महिलेला आपण संधी दिल्या पाहिजेत. आपले उमेदवार तिन्ही या महिला आहेत, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे आपल्याला महिलांना संधी ही दिलीच पाहिजेत. मला या ठिकाणी एक सांगावं लागेल, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील प्रचारासाठी आले होते. त्यावेळी ते म्हणाले देवाभावांकडे आपल्या तिजोरीच्या चाव्या आहेत, लक्षात ठेवा.
आपल्या तिजोरीच्या चाव्या ज्या महाराष्ट्राच्या देवाभोंगड्यात मुख्यमंत्र्यांच्या सहीशिवाय कुठलेही पान त्या ठिकाणी हलत नाही. त्यामुळे आपल्याला जो काही निधी मिळवायचा आहे आपल्याला जिल्हा परिषदेसाठी असेल, पंचायत समितीसाठी असेल किंवा आपल्या पूर्णपणे सर्वांगीण मतदार विकासासाठी, तर आपल्याला भाजपाच्या पाठी, देवाभाऊंच्या पाठी उभं राहणं अत्यंत गरजेचं आहे. विधानसभेमध्ये स्वर्गीय R.R. आबा सुद्धा त्या ठिकाणी म्हणाले होते की क्रमांक 1चा पक्ष हा नेहमी क्रमांक 1चाच असतो. त्यामुळे भारतीय जनता पार्टी हा क्रमांक 1चा पक्ष आहे आणि त्यामुळे त्यांना आपल्याला पाठीशी उभं राहायचं आहे. आणि सर्वांनी हे लक्षात ठेवायचं, येणाऱ्या 7 तारखेला सकाळी 7:30 वाजून संध्याकाळी 7. खरं तर ज्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं अगदी शेवटच्या टप्प्यावरती प्रचाराचा आपला जाहीर प्रचाराचा शेवट होतोय आणि मुख्य प्रचाराची सुरुवात तिथून पुढे होणार आहे. आपल्यासाठी फार महत्त्वाचं नाही, परंतु विरोधकांसाठी मात्र तो शेवटचा प्रचार फार महत्त्वाचा आहे असं मला वाटतंय. कारण एकंदरीत या जिल्हा परिषद गटातलं जर वातावरण आपण बघितलं तर आपल्या सगळ्यांच्या लक्षात येत असेल की एकतर्फी वाटणारी किंबहुना इथं निवडणूक उभा राहते की नाही अशी शंका ज्यांच्या मनात होती त्यांना आता कुठेतरी पाय लावून पळायची वेळ त्यांच्यावरती आलेली आहे आणि अगदी शेवटच्या टोकापर्यंत जाऊन प्रचार करा, प्रलोभनं द्या, कुणाला दमदाटी द्या, अगदी मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यापर्यंत त्यांना ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागत आहेत. हे सगळं लक्षण आहे ते विजयाकडं आपण जातोय आणि पराभवाकडे ते जातात याचं लक्षण आहे. परंतु राजकारणामध्ये कधीही कुणालाही अंडर इस्टिमेट करायचं नसतं आणि स्वतःला जास्त कॉन्फिडन्स पण आपण दाखवायचा नसतो. सेल्फ कॉन्फिडन्स असावा पण ओव्हर कॉन्फिडन्स नसावा. म्हणून या निमित्तानं, या सभेच्या निमित्तानं ज्या ज्या मान्यवरांनी आपलं मत व्यक्त केलं आणि जे मत ज्यांनी ऐकलं त्यांची नैतिक जबाबदारी आहे की आपलं मत जर सर्वसामान्यांच्यापर्यंत पोहोचलं असेल तर त्या मताचं रूपांतर बटन दाबण्यामध्ये झालं पाहिजे. ही जबाबदारी तुमची आमची आहे आणि ती जबाबदारीची जाणीव करण्याच्या निमित्तानं मी तो उपस्थित आहे. खरं तर अनेक मान्यवरांनी अगदी नवीन जे यंग म्हणा किंवा आणि डायनामिक म्हणा असे आमचे आकाश असतील आणि आमचे त्यांनी अत्यंत सुंदर चांगल्या पद्धतीनं तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला. खरं तर लेंगरे गाव हा तसं म्हटलं तर तालुक्याला दिशा देणारं गाव आहे. या गावामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्य आहे. एका बाजूला मारुतीचं मंदिर आहे, एका बाजूला पीर कलंदर बाबांचं इथं मंदिर आहे. खरं तर कधीही जातीय तेढ तिरस्कार किंबहुना टोकाचं कधी राजकारण करावं अशी कधीच कुठल्या मंडळींनी आजपर्यंत शेवट इथं काय केलेलं नाही. परंतु आत्ताची जी नवीन राजकारणाची इथली स्टाईल आहे तिथं मतं घेण्यासाठी माणसाची मनभेद करण्यामध्ये इथले मात्र लोक काय अत्यंत चांगल्या पद्धतीनं चाणाक्ष पद्धतीनं काम करतात. खरं व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर आणि व्यासपीठासमोर उपस्थित असलेले समोर असणारे सर्व कार्यकर्ते, माता भगिनी आणि बंधूंनो, खरं तर या निवडणुकीच्या या प्रचार सभेच्या सांगता समारंभासाठी आम्ही ज्यावेळी येत होतो तेव्हा खरं मनामध्ये असं होतं की परवाच आम्ही आदरणीय चंद्रकांत दादा इथं आले होते. दादांनी अत्यंत सुंदर चांगल्या पद्धतीनं तुम्हाला मार्गदर्शन केलं. काल आम्ही आदरणीय पडळकर साहेब आणि आम्ही एकत्रितपणे देवीखिंडीमध्ये होतो, तिथं चांगल्या पद्धतीनं आम्ही मार्गदर्शन करायचा प्रयत्न केला. मग आता आणखीन परत इथे येऊन बोलायचं काय असा प्रश्न माझ्यासमोर होता. पण नाही बोलता गेलो तर त्यांना बोलायलाच काय मिळणार नाही, त्यामुळे मला काय गोष्टी बोलाव्याच लागणार. कारण काय होतंय, आम्ही काय बोलतोय ह्याच्यावरच त्यांची सभा होती. आता विपुल अशी परिस्थिती आहे, विटा नगरपालिकेला आपला झालेला पराभव, त्यामुळे उगाचच असं वाटतंय की मी म्हणतोय तसंच इथं घडतंय आणि लोकांना गृहीत धरणं, मतदारांना गृहीत धरणं, कार्यकर्त्यांना पण गृहीत धरणं, ही जी भावना त्या नेत्यांची झालेली आहे त्याला कुठं तर थांबवण्याच्या निमित्तानं ही निवडणूक आपल्या दृष्टिकोनात महत्त्वाची आहे. आजपर्यंत राजकारणामध्ये अनेकांना सातत्यानं सत्ता मिळाली, अनेक लोक सत्तेमध्ये अत्यंत मोठ्या मोठ्या पदावरती गेली, पण पहिल्यांदा निवडून येऊन एवढं मुख्यमंत्र्यांच्या बोलण्या एवढं अजून तरी कोणी म्हणजे जमिनीत आणि आपल्या पायात अंतर पडलं नाही. आजपर्यंत प्रत्येकाने तारतम्य बाळगलं. पण काल परवा तुम्ही ऐकलं इथल्या लोकप्रतिनिधींनी एकेरी वाक्यामध्ये मान्य मुख्यमंत्री महोदयांच्याबद्दल बोललं जातं. हे दर्प आहे ना, हा दर्प आपल्याला येऊन द्यायचा नाही. राजकारणामध्ये कैलासवासी हनुमंतराव साहेबांच्या पासून ते संपतराव नाना असतील, कैलासवासी अनिल भाऊ असतील, ना आदरणीय सदाशिव भाऊ असतील, नाही गोपीचंद पडळकर साहेब असतील, ह्या लोकांनी आपापल्या परीनं ज्या ज्यावेळी सत्तावरती ते होते, ज्या ज्यावेळी ते सत्तेवरती आहेत
त्यावेळी गोरगरीब दीन दलित आडले नडल्याला मदत करत असताना, विकासाची काम करत असताना कधीही लोकांच्या मध्ये असं कधी वागताना त्यांच्यामध्ये कधी अहंभाव आलाय, कधी अहंकार आलाय, कधी कुणाला तर कमी लेखणं, कधी कुणाच्याबद्दल एकेरी बोलणं असं आजपर्यंत केलं नाही. ही ह्या मतदारसंघाचा इतिहास आहे. परंतु आत्ताची अशी परिस्थिती आहे की या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज जे राजकारण गलिच्छ, घाणेरडं आणि खालच्या पातळीवर आलंय ना, ह्याचं सगळ्याचं श्रेय त्या नेत्याला. आपण वागतो कसं, आपण बोलतो कसं, आपण राहतो कसं, तसे आपले कार्यकर्ते राहतात. त्यामुळे नेत्यानं नेहमीच जबाबदारीने वागायचं असते. चारित्र्य असू दे, आपले व्यवहार असू दे, आपलं रहनसहन असू दे, आपली नजर असू दे, नाहीतर आपली प्रत्येक गोष्ट असू दे, त्याच्यावरती पुढची पिढी किंवा आपले सहकारी त्याचं अनुकरण करत असतात. त्यामुळे नेते कसे वागतात तसेच त्यांचे कार्यकर्ते वागतात. हे जर इतिहास असेल तर तुम्ही पण कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, कुणाबद्दल बोललं पाहिजे, आपली उंची काय, आपण बोलतो कुणाबद्दल, हे सगळ्याचं तारतम्य असलं पाहिजे. तुम्हाला टीका करायची आमच्यावरती करा, आपण बरोबरीच्या होती. एकदा विधानसभेला आपण एकमेकांसमोर उभा होतो. जय पराजय विभाज्य घटक आहे. परंतु तुम्ही बोलताना उगाचच मिळालेल्या पदाचा अहंभाव घेऊन तुम्ही जर मुख्यमंत्र्यांच्या बद्दल बोलत असाल, तुम्ही ज्येष्ठ नेत्यांच्या बद्दल बोलत असाल, तुम्ही एखादा कार्यकर्ता बोलला म्हणून त्याला वाकड्या वेळेनं बोलत असाल, तर हे बरोबर नाही आहे. एखादा कार्यकर्ता, आता आमच्यावर सुद्धा टीका टिप्पणी होती, आता सुद्धा पलीकडे चाललं असेल, आता तिला ऐकू येत नाही अजून व्यवस्थित, तरी पण आज आपण बोलतोय म्हटलं आपल्यावर सुद्धा बोलणार आहेत. तर आपल्या मनाचा एवढा मोठेपणा पाहिजे, एवढी सहनशीलता पाहिजे आणि आपण संवेदना पण अशी पाहिजे. एखाद्यानं आपल्याला टीका केली तर टीकेतलं चांगली गोष्ट काय, आपल्याला बदल करणं योग्य असेल ते आपण बदल, आपल्यात अनुकरण झालं पाहिजे. ही भूमिका नेत्यांची असली पाहिजे. आम्ही एका वयाचे आहोत, एकमेकाच्या टीका टिप्पणी आम्ही करू शकतो, एकमेकाचा हेवदावा आम्ही काढू शकतो, पण कुणाला तरी वाटतंय म्हणून कुणाचं तरी काहीतरी बोलणं आणि आपली लोकप्रियता वाढवण्याच्या निमित्तानं अशा कुठल्या तर मोठ्या नेत्याबद्दल बोलणं हे संस्कार नाहीत. जुने लोक नेहमी सांगतात सूर्याकडे बघून थुकायचं नसतं. सूर्याकडे बघून जर थुकला तर ती थुंकीत तुमच्याच तोंडावरती आज तीच अवस्था. आज तुम्हाला कार्यकर्त्यांना सांगायला लागलं की आम्हाला फेमस व्हायचं होतं म्हणून आम्ही असं बोललो. अरे मग तुमची लोकप्रियता 14 महिन्यात कशी काही कमी आली? या मतदारसंघात जर तुम्ही 78,000 मतांना निवडून आला असाल विधानसभेला, तर तुम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या उमेदवाराच्या प्रचाराला गेलं नाही पाहिजे. अगदी घरात बसून तुम्हाला सगळ्या लोकांनी तुम्ही दिलेल्या उमेदवाराला निवडून दिलं पाहिजे, एवढी तुमची लोकप्रियता असली पाहिजे. मग आज का तुम्हाला पळायला लागते, आज का लोकांच्या समोर जायला लागते? आणि आज सुद्धा ज्यावेळी तुम्ही तुमचा अजेंडा काढता, ज्यावेळी तुम्ही लोकांना सांगता की या मतदारसंघाचा विकास करायचा आहे म्हणून या लोकांना निवडून द्या, मग इतक्या वर्ष जिल्हा परिषद पंचायत समिती तुमच्याकडे असताना मग विकास झाला का नाही हा प्रश्न तुम्हाला लोक विचारतात. ते सचिन जाधव म्हणून तो कार्यकर्ता आहे पळशीचा, त्याने एक माहिती जारी करायला सहज विचारलं की माझ्या पळशी गावामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून काय काय कामं झाली, आमदार फंडातून माझ्यात काही काम झालं का नाही, तुम्हाला एवढं वाईट वाटायचं काय आहे? तो एकेरी कुणाबद्दलही बोलणार नाही. कलासोजी भाऊंच्या बद्दल सुद्धा एकही शब्द त्यानं चुकार काढला नाही. त्यानं फक्त सांगितलं की इतक्या वर्षाच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही काय कामं केले असतील तर तेवढे मांडा. काय त्याच्यात चुकीचं? एखाद्यानं प्रश्न विचारला तर तुम्हाला वाईट कधी वाटतं? जर तुम्ही काय केलं नसेल तर वाटतं. तुम्ही जर केलं असेल तर तुम्ही ते पाडा इथं वाचायला पाहिजे, पळशीमध्ये हे झालं, पळशीमध्ये ते झालं, पळशीमध्ये अशी अशी कामं झाली. केवढं सोपं उत्तर द्यायचं होतं. त्याच्यासाठी तू जा, तुझ्याकडे जा, आम्ही 242 आहे. अरे 242 आमदार नाही, 11 कोटी जनतेचे ते मुख्यमंत्री आहेत, हे तुम्ही विसरलं नाही पाहिजे. तुम्हाला वजा करून सुद्धा, तुम्हाला सगळ्या म्हणजे शिंदे गटात सगळ्यांना वजा करून सुद्धा आमचं बहुमत आहे. त्यामुळे असं काही अडचणीचं काम नाही. पण नाही, आपण एकदा महायुतीत आहोत ना, एकदा आपण मुख्यमंत्र्यांना आपलं नेतृत्व मानले ना, तर आपला मनाचा मोठेपणा पाहिजे. भले स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही आम्ही राजकारण करत असतो, तुमच्या आमच्या अस्तित्वाचं, तुमच्या आमच्या काही हेवे दाव्याचं किंवा विकासाच्या काही मुद्द्यावरती आपल्या एकमेकांचं असलं पाहिजे. त्याच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी इथं आणलं नाही पाहिजे. आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्यावर कधीही टीका केली नाही. एवढं मोठं नगरपालिकेची निवडणूक झाली, विधानसभेची निवडणूक झाली ना, आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक होत्या, आम्ही कधीही त्यांच्याबद्दल एकही शब्द बोलला नाही. फक्त आम्ही आमच्या नेत्याचं गुणगान गातो. आमचे नेते नरेंद्र मोदी साहेब आहेत, आमचे नेते देवाभाऊ आहेत, आमचे नेते पालकमंत्री चंद्रकांत दादा आहेत, आमचे नेते गोपीचंद पडळकर साहेब आहेत. आम्ही त्यांच्या माध्यमातून विकासाची गंगा इथं आणू, प्रत्येक कामाला न्याय देऊ आणि जास्तीत जास्त क्षमतेने काम करू. ह्याच्या पलीकडे आम्ही कुठल्याही नेत्याबद्दल काय बोललो नाही. ह्याच्यावरती तुम्ही मुख्यमंत्र्यांना किंवा दुसऱ्यांना कमी लेखाचं काम नाही. कालच मी माझ्या ह्याच्यामध्ये बाईटमध्ये सांगितलं, शेवटी बाप तो बाप असतो. काय चुकीचं आहे त्यात?
आपल्याला जुनं माहित आहे की आता ह्याचं गाय कुठला पिक्चर तो बॉर्डर पिक्चर 2 आलाय. बॉर्डर 1 मध्ये नाही का सनी देओल काय म्हणतो, अरे बाप तो बाप होता है. पाकिस्तान कुठून आला, भारतातूनच बाहेर पडला. तसं आज भारतीय जनता पार्टी म्हणून तुमचं अस्तित्व एवढं म्हणलं तर तुम्हाला वाईट वाटायचं काय काम आहे. बाप तो बाप आहे. आज भारतीय जनता पार्टीचा जर नेत्यांचे फोटो तुम्ही न लावता विधानसभेची निवडणूक लढवली असती आणि मग तुम्ही निवडून आला असता तर तुम्ही बोललं त्याला आम्हाला वाईट वाटायचं काही काम नव्हतं. 2019ला ज्यावेळेस सदाशिवभाऊ अपक्ष म्हणून लढत होते त्यावेळी ह्याच भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय पडळकर साहेबांना नमस्कार करून त्यांना इथं प्रचाराला या म्हणून सांगायसाठी तुम्ही बारामतीपर्यंत गेला. पहाटे पहाटे गेला, ते उठोस तर वाट बघितली, त्यांचं आवरोस तर बाहेर बसला. ते आल्यानंतर बोलल्यानंतर त्यांना विनंती केली आणि मग त्यांनी ती विनंती सुद्धा ऐकली नाही. मग मुख्यमंत्र्यांच्याकडे गेला, त्या देवाभाऊ मुख्यमंत्री होतं, त्यांच्याकडे गेला, हातपाय पडले, विनंत्या केल्या आणि जर पडळकर साहेब इथं आले तरच माझा विजय होऊ शकतो आणि तो विजय ह्यावेळी घडवून द्या, पुढच्या वेळी तुम्ही म्हणाल त्याचं मी काम करतो, हा शब्द तुम्ही तिथं दिला. पडळकर साहेब आले त्या 2 दिवसात म्हणून सदाशिव भाऊंचा पराभव झाला. नाहीतर त्यावेळी सुद्धा 100% मैदान आपण मारत होतो, हरकत नाही. पण आम्ही काय विचार करतो की त्याच पडळकर साहेबांना आता तुम्ही एकेरी उल्लेख करता. आज त्याच पडळकर साहेबांना तुम्ही जातीयवादी म्हणतात, त्याच पडळकर साहेबांना तुम्ही गाव तिथं आटपाडी तालुक्यामध्ये नको त्या भाषेमध्ये बोलता, करंजामध्ये जाऊन त्यांना चॅलेंज देता, तुझ्या कार्यकर्त्याला असं झालं तर मी असं करतो, अजून मी असं केलंय तसं केलंय. आता नवीन चालू केले, आता अडवायला माझे वडील नाहीत. हे काय म्हणजे काय, तुम्ही दमदाटी करता. अरे ज्या वडिलांनी आणि आमच्या वडिलांनी एकमेकांसमोर 4 निवडणुका केल्या, कधीही त्यांनी आम्हाला सांगितलं नाही की नाही आम्ही आहे किंवा आम्ही नाही, तुम्ही काय तर असलं करा, कधीच नाही. आणि ते त्यांच्या वडिलांनी पण त्यांना सांगितलं असेल. पण उगाचच काय आविर्भाव आहे यांच्या मनामध्ये, उगाचच असा दर्पणे अहंकार आलाय की ते कुणालाच मेचत नाहीत. मग आता जर ही त्यांची अवस्था असेल तर त्यांच्या बगलबच्च्यांची त्याच्या पुढची अवस्था असणार. कारण मी मगाशी म्हणलं ढवळ्याजवळ पवळ्याजवळ ढवळा मानला की मग ती सगळं येतं, तसंच ह्यांचा ह्यांच्या बरोबरची बगलबच्चे असायचं. तिथं आपल्या चाच्यांचं हॉटेल आहे, मी बऱ्याच वेळा लेंगऱ्यात येतो, आलं की मापं काढणं, काहीतरी टोमण्यातनं बोलणं, दुसऱ्याच्या कार्यकर्त्याचं काहीतरी हिनवणं, ह्याच्या व्यतिरिक्त काही काम त्यांना नसतं. जर विकास कामच यांना करायचं असतं तर पुढं येऊन लाल हे बल्ब इथला लागला पाहिजे. समोर एक लाईट लागलेली नाही, एवढी तिथंच बसते खाली, रोज संध्याकाळी पण चहाला येत असतील. एवढी लाईट लागली असती तर तुम्ही विकास केला मी म्हटलं असतं. लाईट सुद्धा तुम्हाला लावायचा नाही. ही तुमची दुरावस्था आहे. कशासाठी हे सगळं तुम्ही करता. मगाशी यांनी सांगितलं, तुम्ही बारक्यानं बघा, मग अनिल भाऊ आमदार असताना त्यांनी अनेक रस्त्याची कामं केली. 6 महिन्यात परत आणखीन त्या रस्त्याची कॉन्क्रीट करण्याची कामं चालू झाली. म्हणजे काय नेमकं चाललंय मला कळतं. ज्या गावामध्ये पेव्हिंग ब्लॉक, आता मगाशी उदाहरण सांगितलं, पेव्हिंग ब्लॉक आत बसवले, परत 8 दिवसानं 1 महिन्याभरानं ते काढले, तिथं कॉन्क्रिटिंग केलं, परत महिना 2 महिन्यानं 4 महिन्यानं त्याच्यावर पेव्हिंग ब्लॉक बसवले. म्हणजे कुणासाठी तुम्ही विकास काम करताय हे तुम्हाला ते सांगण्याची गरज आहे. अनेक मुद्दे आहेत. खरं फक्त राजकारणामध्ये काम करत असताना कधीही लोकांचा पैसा मिळवण्यासाठी किंवा शासनाचा पैसा आपल्याला मिळवण्यासाठी राजकारण करायचं असतं. आमच्यावरती संस्थात्मक आम्ही काम करतो, आमच्यावरती आरोप करतात, ह्यांच्या संस्था ह्यांच्यासाठी आहेत. आता मला एकच मुलगा आहे, माझ्याकडे 14,500 मुलं शिकतात, त्याच्यामध्ये मुलगा माझा एकटाच तिथं शिकतो. बाकी 14,000च्या वरची मुलं माझी नाही आहेत ना, सर्वसामान्य गोर गरीब इथल्या परिसरातील शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांचीच आहेत ना. आज शासनाच्या सगळ्या योजनेच्या सगळे लाभ त्या विद्यार्थ्यांना मिळतात. माझी एवढीच भावना होती. आदरणीय सदाशिव भावना असं वाटत होतं की आपली मुलं ज्यावेळी शिक्षणासाठी गाव सोडून लांब जातात, पुणे मुंबई सातारा सांगली कोल्हापूर जातात, त्यांना राहण्यासाठी तिथं व्यवस्था नसते, त्यांच्या पोटाचे हाल होतात. किंबहुना काय पालकांना फीचे पैसे शासन जरी भरत असलं तरी बाकीचे पैशाचा लागणारा जो खर्च आहे तो हजारो रुपयाचा खर्च आहे, जो लाखामध्ये वर्षाला असतो, तो जरी आपल्याला वाचवत असता आला तरी भरपूर काम होईल म्हणून आपण संस्था काढल्या. आज त्याच्यावर टीका टिप्पणी करतात. आपण साखर कारखाना छोटा काढला त्याच्यावर टिप्पणी करतात. आपण सूतगिरी कशी का असेना चालवली त्याच्यावर टीका टिप्पणी करतात. काही जणांना नोकरी दिली त्याच्यावर टीका टिप्पणी करतात. अरे माझ्यावरती काय एवढं तुमचं लक्ष आहे? माझी भीती वाटते का तुम्हाला? मला हा प्रश्न पडतो की राजकारणामध्ये काम करत असताना नेहमी सकारात्मकता असली पाहिजे. आपण नेहमी म्हणायचो, कडेगाव तालुक्याचं आपण उदाहरण द्यायचो, कडेगाव तालुक्यामध्ये एका नेत्याने 1 कारखाना काढला, दुसऱ्या नेत्याने 2 साखर कारखाने काढले.
तिकडे एका नेत्याने सूतगिरण एक काढली, इकडे नेत्यांनी 2 चालू केल्या. एकाने हजारो लोकांना काम केलं, यांनी शेकड्यानं तरी काम केलं. हे मला सांगायचा उद्देश आहे की सकारात्मक आपली स्पर्धा असली पाहिजे, नकारात्मक कधीही स्पर्धा असली नाही पाहिजे. तुमच्याकडे काय परिस्थिती आहे? ज्या यशवंत कारखान्याला अजून सुद्धा बोलणं गरजेचं आहे. आज त्या यशवंत कारखाना ज्यावेळी चालू आहे तिथं धुराडं पेटलंय. येता जाता बघितल्यानंतर तुम्हाला शल्य वाटलं नाही पाहिजे, तर अभिमान वाटला पाहिजे. पण शल्य कुणाला वाटलं पाहिजे की जो कारखाना कर्जमुक्त झालेला तुम्हाला मिळाला आणि तो तुमच्या कृपा आशीर्वादानं बंद पडला, ह्याचं तुम्हाला शल्य असलं पाहिजे. तो कारखाना बंद झाला नसता तर हजारो लोकांना ह्याच्या आधीपासूनच चांगल्या पद्धतीचे पैसे मिळाले असते, त्यांचं रोजगार निर्मित झाले असते. आज काय सूतगिरणीची अवस्था आहे? आज सूतगिरणी नुसती नावाला आहे, आज आतमध्ये एकही यंत्रसामग्री नाही आणि कोट्यान रुपयाचं कर्ज आहे. आज त्याचे चेअरमन कोण आहेत? तुमचाच भाऊ चेअरमन आहे. जो उपनगराध्यक्ष विटाला आहे तोच चेअरमन आहे. ही तुमची कामाची पद्धत आहे. आज ज्या संस्था तुम्ही चालवतायत, आज संस्थेमध्ये 8-8 महिने 10-10 महिने पगार नाहीत. आज सकाळी गार्डीचा एक कार्यकर्ता मला भेटला, तो त्यांच्या संस्थेमध्ये कामाला होता. काल आमच्या काही माता भगिनी आणि आमच्या घरातले काही कुटुंबातले सदस्य आणि विटे शहरातले काही कार्यकर्ते गार्डीमध्ये गेले होते. गार्डीमध्ये प्रचाराच्या निमित्ताने गेलेले. आमच्या ताईने तुम्हाला, तारळीकर ताईंनी, शाहीन ताईंनी तुम्हाला सांगितले की त्यांना काय प्रचाराचे अनुभव आले. पण ते प्रचाराला गेलेले असताना तिथे काही लोकांना आश्वासकता वाटली, काही लोक त्यांच्यावर बोलली, काही लोकांनी काही गोष्टी त्यांना सांगितल्या. आज सकाळीच एक युवक आला होता, तो म्हणला, दादा मी बाबर आडनावाचा आहे, माझं शिक्षण MA पर्यंत झालंय, आज मला 2 लहान मुलं आहेत, गेली 8 वर्ष झालं मी यांच्या पाठीमागे लागतोय, काहीतरी मला नोकरी द्या, काहीतरी एखादं काम मला द्या, माझा चरित्र चालेल. गेली 3 पिढ्या आम्ही तुमचे कार्यकर्ते म्हणून काम करतोय, पण आज एकही काम माझं आजपर्यंत झालं नाही, काहीतरी काम द्या. तो माझ्याकडे आला, त्यानं विचारलं, दादा काल तुमच्या कुटुंबातले सदस्य तिथं आले होते, त्यांना मी विचारलंय, मी तुम्हाला भेटायला आलोय, दादा मला कुठलं तर काम द्या, फक्त एक आहे, मला मतदान तेवढं काय तुम्हाला करता येणार नाही. म्हटलं अशी काय अवस्था तुझी? तर आमच्याकडे अशीच अवस्था आहे. जो स्वाभिमानानं काम करतो, जो स्वाभिमानानं काहीतरी करायला जातो, त्याला मतदान सुद्धा त्या गावात करून देत नाहीत. तुम्हाला मतदान होणार नाही, पण माझी सकारात्मक भावना, माझा तुम्हाला आशीर्वाद, माझ्या कुटुंबाचा आशीर्वाद तुम्हाला नक्की मिळतील. मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो, त्याला मी सांगितले 10 तारखेला माझ्याकडे यायचं. 10 तारखेला आपल्या हॉस्पिटलमध्ये एक जागा शिल्लक आहे, तिथं तुला 100% मी नोकरी देतो, हा शब्द मी त्याला दिला. मी त्याचं मत बघितलं नाही, मी त्याचं मन बघितलं. त्यामुळे मन बघणं गरजेचं आहे. आज ज्यावेळी हजारो लोक काम करत असतात या संस्थेमध्ये, ज्यावेळी 5 तारखेला पगार होतो, त्यांच्या कुटुंबाला तो पगारातून जे काही उत्पन्न मिळतं, काय त्याचा चरित्र चालतो, त्यांच्या चेहऱ्यावरती जे हास्य असतं, त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद असतो, तो आनंद मिळाल्यानंतर, बघितल्यानंतर आम्हाला अभिमान वाटतं. ही आमची मनोवृत्ती आहे. आणि ह्याच्या विरोधात तुमचं बंद पडलं पाहिजे, अडचणीत आलं पाहिजे, अडवलं पाहिजे, काय होईल ते आमच्या बाजून झालं पाहिजे, मी म्हणाल तसंच घडलं पाहिजे, ही जी तुमची भावना आहे ना, ही भावना आपल्याला थांबवायची. मग चांगल्यासाठी जर तुम्ही श्रेय घेत असाल तर या मतदारसंघात जे जे कमी आहे ह्याचं सुद्धा श्रेय तुम्हाला झालं पाहिजे. ज्या 6व्या टप्प्याचा तुम्ही उल्लेख करता, ज्या 6व्या टप्प्याला कैलासवासी अनिल भाऊंचं नाव दिलंय, आज काय परिस्थिती आहे 6व्या टप्प्याची? गेली 6 वर्ष झालं 6व्या टप्प्याचं भूमिपूजन होऊन अजून तिथं पंप हाऊसचं काम चालू झालं नाही. सगळीकडे पाईप पडल्या, सगळीकडे खोदून ठेवलं, पण अजून काम पूर्णत्वाला गेलं नाही. आज सुद्धा ज्यावेळी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आहे, काय गावामध्ये पाईपचं तेवढ्यापुरतं काम चालू आहे. म्हणजे काय तुम्ही करताय ह्याला आम्हाला कळेना. निवडणूक आली की नवीन नवीन योजना सांगायच्या, निवडणूक आली की नवीन नवीन काय तर क्लुप्त्या काढायच्या, नवीन नवीन काय तर सांगायचा प्रयत्न करायचा, मतं घ्यायची आणि विसरून जायचं. ही तुमची कामाची पद्धत आहे. आज आपल्या तालुक्यामध्ये शेतीचा पाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी संपलाय, तरी पण 30% ते 40% फक्त आपली शेती आज ओलीत हाकालेली आहे. अजून बऱ्याच ठिकाणी कामं बाकी आहेत. भविष्यात इकडे सगळं पाणी गेलं पाहिजे, आणि हे जर पाणी जायचं असेल तर आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावं लागेल, कारण की भारतीय जनता पार्टीच ही कामं करू शकते. हे तुम्हाला या निमित्तानं मला सांगायचं. मध्ये तुम्हाला माहित आहे, विटे शहरामध्ये आमच्या घरासमोर जादूटोणा करायचा प्रयत्न झाला, करणी करायचा प्रयत्न झाला. तुम्ही जागृत राहा, हे 2 दिवस फार महत्वाचे. जसं लक्ष्मी दर्शन होणार आहे, तसं लिंबू बिब्बा भाऊली, कुठं काहीतरी टाचण्या टोचलेली भाऊली वगैरे काहीतरी पडण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जे सगळे बूथ होते तिथं कुठेतरी पिवळी काय असतं की पिवळी मोहरी का काय म्हणतात बघा तसलं, ते कुठं काय तांदूळ काय काय बरंच काय काय अंगारा काय म्हणतात बघा तसलं, ते कुठं काय तांदूळ काय काय बरंच काय काय अंगारा धुपारा वगैरे टाकायचं इथं.
अरे तुम्हाला एवढं करायची का वेळ येते मला कळत नाही. एवढी जनता जर तुमच्या पाठीमागं असेल, एवढं तुमची लोकप्रियता असेल, एवढं तुमचं काम असेल, तर आमच्या घरापर्यंत येऊन काहीतरी टाकायची तुमच्या वेळ आली नाही पाहिजे, ही भूमिका या निमित्तानं मला मांडायची. अरे अंधश्रद्धा मुक्त आपण राहिलो पाहिजे, असल्या गोष्टीच्या पाठीमागं आपण नाही गेलं पाहिजे. आणि असलं करून कोण थांबत नाही. मला तर असं वाटलं त्या दिवशीपासून, अरे दुप्पट स्पीड माझं वाढलं. माझ्या मते त्याच्यासाठी केलं असेल तर ठीक आहे, काय हरकत नाही. म्हणजे माझं स्पीड दुप्पट वाढावं, हे सगळे लोक माझ्या बरोबर यावेत, आमचे सगळे उमेदवार निवडून यावेत, ह्याच्यासाठी केलं असेल तर माझी अडचण नाही. पण कुणाचं थांबवायसाठी आणि कुणाला संपवायसाठी असल्या गलिच्छ गोष्टी तुम्ही करता, ह्याचं सुद्धा तुम्हाला लाज वाटली पाहिजे. या निमित्तानं मला नमस्कार. अनेक गोष्टी या निमित्तानं आपल्याला बोलायच्या. कालचा मगाशी प्रसंग ताईंनी सांगितला की प्रचाराला पहिल्यांदा आमच्यातले सगळेजण अगदी उत्साहामध्ये गार्डीमध्ये घाणवडमध्ये गेले, लाईट घालवता. मी MSCBला फोन केला, अधिकाऱ्यांना फोन केला, नाही म्हणले सप्लाय चालू आहे. मी म्हटलं जाऊन बघा तिथं. काही ठिकाणी फ्युजा काढल्या होत्या, काही ठिकाणी कटआउट टाकला होता. तुम्हाला दोघांना डोळं उघडं ठेवून किंवा लाईटीच्या प्रकाशामध्ये काही दाखवायचं नाही, डोळ्यामध्ये झापड आणायचं आहे, लोकांना तुम्हाला पुढं न्यायचं नाही. काही फोटो या निमित्तानं सोशल मीडियावरती व्हायरल झालेत. आज काही कार्यकर्त्यांनी काल फिरायला गेलेलं गेलं होतं. म्हणजे जे गारडी गाव, ज्या गावानं तुम्हाला एवढं मोठं केलं, जे गाव आज सुद्धा 90% म्हणण्यापेक्षा 99% म्हणजे करायला लागतं म्हणून 1% मागं ठेवता तुम्ही, पण 99% मतदान तुम्ही करून घेता, तरी तिथले लोक स्वाभिमानानं काही तुम्हाला बोलत नाहीत. आज सुद्धा सचिन सगळं मतदान तुम्ही करून घेता. अरे तिथं साधे स्वच्छता तुम्हाला ठेवता ना. काय त्या स्मशानभूमीची अवस्था, काय तिथल्या रस्त्यांची अवस्था, काय तिथल्या गटरची अवस्था. अरे आज अशी तिथं परिस्थिती आहे की शेकडो मुलं त्या चौकामध्ये संध्याकाळी सकाळी बसलेले असतात. काय हाताला काम नाही. मग काय काम सांगायचं. मग विट्यामध्ये सांगायचं तो मटकेवाला आहे, तो बुकीवाला आपला मित्र आहे, तुला लय अडचण असेल तर चिठ्ठी चालू कर. दुसऱ्याला सांगायचं हां तो वाळू चोरतो, हां त्याला तुझ्याबद्दल तुझी छोटा आहे ती हत्ती, छोटा हत्ती म्हणून काय गाडी असती, अर्धा ब्रास पाऊण ब्रास काय तर त्यात वाळू बसते म्हणे, तसली गाडी घे. 1,00,000 सव्वा लाखात देतील, त्याला काही कागदपत्र लागत नाहीत, त्याला काही रजिस्ट्रेशन लागत नाही, ती गाडी घ्यायची, रोजपणे रात्री वाळूवड, अडचण नाही. ही त्यांना नोकरी द्यायची पद्धत. म्हणजे सगळ्या गुटखा विक, मटका कर, भानगडी कर, दारू विक, नको त्या भानगडी हे सगळ्यांना करायला लावत असतात. मी त्यांना जाहीरपणे सांगतो, एक 10 लोक गार्डीमध्ये तुम्ही उभा करा, युवक, की त्यांना तुम्ही नोकरी दिला, त्यांना काय तर तुम्ही उदरनिर्वाहाचं साधन दिलंय, त्यांचा संसारात चांगल्या पद्धतीने स्वाभिमान होते, अशी 10 लोक तुम्ही दाखवा. तुम्ही दाखवल्यानंतर आम्हाला समाधान वाटेल. इथून पुढच्या ह्याच्यामध्ये आम्ही बेरोजगारी या विषयावर बोलणार नाही, हा शब्द मी तुम्हाला देतोय. 10 जण दाखवा. करायचं तर काय नाही, फक्त मापं काढायचं, दुसऱ्याला वाईट बोलायचं, दुसऱ्याबद्दल फेक निरेटिव्ह सेट करायचं. आम्हाला सांगतात आमची गुंडगिरी विट्यात आहे, आमची गुंडगिरी विट्यात आहे म्हणून सांगतात. जर गुंडगिरी विट्यात असती तर 55 वर्ष लोकांनी आम्हाला डोक्यावर घेतलं नसतं. गुंडगिरी कधीच नाही. आडनाव नक्की पाटील आहे. कोण आडवा आला तर पाटीलकीचं काय आहे ते दाखवायची माझ्या धमक आहे, तर 100% धमक आहे. माझ्या एखाद्या कार्यकर्त्याला तुम्ही अडवायचा प्रयत्न केला, माझ्या कार्यकर्त्याला कुठे धक्का लावायचा प्रयत्न केला, त्याचा स्वाभिमान दुखवत असेल तर माझ्यातला पाटील नक्की जागा होणार. पण आम्ही आमची पाटीलकी वापरली ती त्या गावाला स्वच्छतेमध्ये 1 नंबर आणण्यासाठी. आम्ही आमची पाटीलकी वापरली गावामध्ये सृजनशीलता ठेवण्यासाठी, ते गाव उद्यमशील ठेवण्यासाठी, त्या गावामध्ये जातीय सलोखा ठेवण्यासाठी. आम्ही आमची पाटीलकी वापरली गावामध्ये शांतता सुव्यवस्था, माझ्या माता बहिणीनं कुणी वाकड्या नजरे नाही बघितलं पाहिजे ह्याच्यासाठी वापरली. त्याला जर तुम्ही गुंडगिरी म्हणत असाल तर 100% आम्हाला ते मान्य आहे, नक्की आम्ही त्याबद्दल वागतो. पण तुमची काय अवस्था आहे आज गावामध्ये, जिथं जिथं तुमचे कार्यकर्ते आहेत, कुणाला तरी टीका टिप्पणी मगाशी म्हणलं तसं माफं काढणं, अडचणीत आणणं, अडचण करायची, पोलीस स्टेशनचा वापर करायचा, त्या प्रशासनाचा वापर करायचा आणि कुणाला तर अडवायचा प्रयत्न करायचा, ही जी भूमिका आहे ना ती पूर्वीच्या निळूफल यांच्या पिक्चरमध्ये असायची. निळूफुलेंच्या पिक्चरमध्ये बघायचं आपण की माता भगिनींना कसा त्रास दिला जायचा, गावामध्ये एखादी अडवणूक कशी करा. हे असलं राजकारण तुमचं आहे, हे थांबलं पाहिजे. म्हणून मी तुम्हाला या निमित्तानं सांगतो की ह्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं एक परिवर्तनाची लाट आहे. लोक आता आपल्याबरोबर यायला तयार आहेत, लोक आपल्याला साथ द्यायला तयार आहेत. फक्त ह्याचं रूपांतर मतामध्ये करण्याच्या निमित्तानं आपल्याला काम करायचं. ज्या माझ्या आरतीताईबद्दल ते टीका करतात, ताई कधी घाबरायचं काम नाही, तुझा भाऊ इथं सक्षम आहे, 100% मी खात्री देतो. आणि तुझ्या वतीनं मी सांगतो की ज्यावेळी तू इथं निवडून येशील त्यावेळी आपलं ठरलंय की 5 वर्ष इथंच राहायचं,
इथं लोकांसाठी काम करायचं, गोरगरीब दीन दलित आडल्या नडल्याची सेवा करायची. आपले सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे. आपल्याला इथं पैसा कमवायचा नाही, ना आपल्याला टक्केवारी खायची नाही, ना आपल्याला कोणाचं माफ काढायचं आहे. फक्त प्रामाणिकपणे महिलांसाठी आणि इथल्या सर्व नागरिकांसाठी आपल्याला काम करायचं आहे. ही भूमिका आहे आणि मला खात्री आहे की तुझ्या नावात आरती आहे. 100% तू ते व्यवस्थित करून दाखवणार याची मला खात्री आहे आणि ती करशील अशी मला 100% इथं मी शब्द त्या निमित्ताने देतो. आमच्या स्वातीताई भूडच्या आहेत, त्यांचे पती किंवा त्यांच्या कुटुंबातले सदस्य अध्ययन उत्तम शेठ असतील किंवा त्यांच्या कुटुंबातले सगळे सदस्य असतील, अगदी प्रामाणिकपणे या बोड गावासाठी काम करतात. अनेक वर्ष रखडलेला पाणी प्रश्न असेल, अनेक कामं त्या गावामध्ये त्यांनी करायचा प्रयत्न केलेला. संतोषनी तर सारखा त्याचा हट्ट असतो, गावातल्या छोट्या मोठ्या कामाला दादा निधी दिला पाहिजे, गावातले छोटे मोठे काय गोष्टी त्यासाठी तुम्ही पाठपुरावा केला पाहिजे, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, भूमिका त्याची असते. आणि आज त्याच्या माध्यमातून एक सक्षम पर्याय आपण पंचायत समितीचा देतो. तुमच्याच गावची माहेरवासीन आता तिला आपण पारे गाणातून उमेदवारी दिल्या. ती प्रियंकाताई सुद्धा इथं उपस्थित आहे, उभं राहतो, नमस्कार कर. ते आहे लेंगरे गाव, तिचं माहेर आहे आणि अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातली पण स्वाभिमानानं आपल्यासाठी उभा राहिलेले. तर ह्या तिन्ही उमेदवाराला भरघोस मतानं तुम्हाला निवडून द्यायचं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या. अनेक वक्त्यांनी प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगितली. ह्या 2 दिवस म्हणजे आता फक्त 36 तास आता प्रचार आपल्याला ह्याचे राहिलेले आहेत, मतदानासाठी राहिलेले आहेत. परवा दिवशी सकाळी 7:30 वाजल्यापासून संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदान असणार आहे. कमळाचं चिन्ह सगळ्यांना पटवून द्यायचं आहे. आपली भूमिका तर सगळ्यांना सांगायची आहे. जे चांगलं ते लोकांना पटवून द्यायचं आहे. जे काय राहिलं असेल, कमी पडलं असेल ते करून त्याचा शब्द आपल्याला त्यांना द्यायचा आहे आणि सक्षमपणे आपल्याला एक पर्याय म्हणून लोकांच्या समोर जायचं आहे. माझ्या माता भगिनींना मी सांगतो, माझ्या मुस्लिम बांधवांना मी सांगतो, सर्व जातीतल्या सर्व लोकांना सांगतो, ही जातीयवादी पक्ष नाही. इथं काम करणारे आम्ही सगळेजण सर्व जाती धर्मातल्या सर्व लोकांना बरोबर घेऊन जाणारी मंडळी आहेत. ज्या मुस्लिम समाजाबद्दल हे सारखं बोलतायत, अण्णा मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, विट्याचं तर उदाहरण प्रसिद्ध आहे. विट्यामध्ये मी परवा पण सांगितलं तुम्हाला की रमजान ईद आता येते, या महिन्यातच रमजान ईद चालू होती. रमजान ईदचा शिरकुर्मा पाटलांच्या घरात आल्याशिवाय त्यांची रमजान ईद साजरी होत नाही आणि पाटलांच्या घरातली दिवाळी त्यांच्या घरात गेल्याशिवाय आमची दिवाळी साजरी होत नाही. हे ऋणानुबंध मुस्लिम समाजाचे आमचे आहेत. त्यामुळे जरी कोण म्हणत असेल तुम्हाला तर ते सगळं बाजूला ठेवा. हा पक्ष जातीवादी नाही, हे सगळे लोक आपल्याला बरोबर घेऊन जाणार आहेत. मी तर तुम्हाला म्हणेन की उद्या असे काय प्रसंग जर आला हिंदू मुस्लिम मध्ये तर तुमचा प्रतिनिधी म्हणून हा वैभव पाटील तुमची बाजू मांडणार, कधी कमी पडणार ना, हा शब्द मी मुस्लिम समाजांना देतो. तुमचं काही चुकत नसेल, तुमचं जर देशावरती प्रेम असेल, तुमचं जर या मातीवरती प्रेम असेल तर हिंदू मुस्लिम कधीही कुठली गोष्ट होणार नाही. कारण जो ह्या देशात राहतो तो सगळा आपला माणूस आहे, तो भारतीय आहे, ही आपली भावना आहे. हेच पक्ष म्हणत असतो, वेगळी कुठलीही भावना याच्यामध्ये नाही. त्यामुळे कुठलाही मनभेद न करता प्रामाणिकपणे भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या उमेदवारांना तुम्ही भरघोसपणे निवडून द्यावं, भरघोस मतदान करावं अशी अपेक्षा इथं व्यक्त करतो. पुन्हा एकदा जरा जागरूकतेनं आपण सगळी गोष्टी करूया. आता ही लढत आहे ती कसं आलंय अण्णा, हे शिंदे साहेबांचा पक्ष थोडं कसं अर्थकारणामध्ये माहीर आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये बऱ्याच गोष्टी येतात. आम्हाला सुद्धा नगरपालिकेला काय गोष्टी जाणवल्या म्हणजे अगदी नाही का मोठ्या प्रमाणात सगळ्या गोष्टी घडतात. इथं सुद्धा सर्वसामान्य गोरगरिबांना पैशाचे लालूच दाखवायची शक्यता नाकारता येत नाही. त्यांना काहीतरी पैसे देऊन त्यांचं मत घ्यायची शक्यता नाकारता येत नाही. तर आपण स्वाभिमानाने लोकांना पुढे गेलं पाहिजे. मत विकून तुमचं भविष्य विकू नका. या निमित्तानं मी सांगतो, आज नगरपालिका 1 महिना झाले, फक्त 1 महिना किंवा त्याच्यापेक्षा काहीतरी दिवस झाले असतील. आज रोज वरड आहे. मग आम्ही 55 वर्ष नगरपालिका कशी ठेवली असेल. जे इथे नगरपालिकेला शब्द दिला रोज पाणी द्यायचं, आज 8 दिवस पाणी नाही. स्वच्छतेमध्ये देशात 1 नंबरला आली. आज काय स्वच्छतेची अवस्था तुम्ही विट्यात बघताय. आज नगरपालिका प्रशासनावर वचक ठेवू, असं काम करून दाखवतो, तसं काम करून दाखवतो. आज कुठलंही त्यात घडलं नाही. मला खात्री आहे 1 वर्षाच्या आत हीच जनता यांना सांगेल पाटील होते तेच बरोबर आहे. ते सांगतील, हे दिवस नाही आलं तर विचारा. कारण प्रत्येक गोष्ट आपण तळमळून करत असतो, प्रत्येक गोष्टीमध्ये आपण प्रामाणिकपणे राहतो. जरी काय दिवसासाठी, काय क्षणासाठी, काय वेळेसाठी जर सूर्यासमोर ढग आले म्हणून सूर्य झाकला जात नाही. नक्की उजाला होतो का तर होतो, उजाला होणार येते. या निमित्ताने मी तुम्हाला सांगतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला जागृत करतो. पुढचे 36 तास आपल्याला महत्त्वाचे आहेत. प्रामाणिकपणे आपण राबलोय, त्याचं रूपांतर मतात होण्यासाठी जे लागेल त्या गोष्टी आपण प्रामाणिकपणे करूया आणि परवा 7 तारखेला भरघोस मतदान करून 9 तारखेला आपण गुलाल घेऊया. एवढंच या निमित्ताने सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.